बँकेसह शासकीय गोदामातील साहित्याच्या कर्जाच्या बनावट पावत्या बँकेत तारण ठेवून खोटी कागदपत्रे व पावत्या बनवत आणि रजिस्टरमध्ये खोट्या नोंदी करण्यासह विमा कंपनीकडे पैसे न भरता तसेच इचलकरंजीतील वखार महामंडळाच्या गोदामाचे भाडे बुडवत शासनाची तब्बल 13,71,71,866 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गावबाग पोलीस ठाण्यात वखार महामंडळाचे निलंबित सहाय्यक साठा अधीक्षक तथा इचलकरंजी केंद्र प्रमुखासह 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी वखार महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक कोल्हापूर तृप्ती हनुमंत कोळेकर यांनी फिर्याद दिली आहे। या प्रकरणी 11 जणांना अटक करण्यात आली असून त्या सर्वांना न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। फिर्यादीनुसार निलंबित सहाय्यक साठा अधीक्षक तथा केंद्र प्रमुख इचलकरंजी मोहम्मद शाहबुद्दीन पेंडारी राहणार रुकडी, चंद्रकांत नानासो मगर वय 56 राहणार नागाव तालुका वाळवा, ज्ञानेश्वर नारायण पेटकर वय 49, यश सुधीर जाधव वय 22, कुमार दशरथ जाधव वय 59, श्रेयस संजय माने वय 23, रज्जाक नूर मोहम्मद मोटलानी, तय्यब रज्जाक मोटलानी, जयंत नरहर व्यास वय 53, तबस्सुम तय्यब मोटलानी सर्व राहणार ताकारी तालुका वाळवा, आनंदा बाबूराव जाधव वय 65 राहणार घोगाव तालुका पलूस, सुशांत माणिकराव कोळेकर वय 28 राहणार रेठरे हरणाक्ष तालुका वाळवा, कृष्णात पोपट फराणे वय 52 राहणार फारणेवाडी तालुका वाळवा, महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनी ताकारी इरफान तय्यब मोटलानी, मयूर विठ्ठल भोसले राहणार विटा, पोपट मुरलीधर पाटील वय 60 राहणार बांडखांबे तालुका वाळवा, प्रल्हाद बाबूराव जाधव राहणार गोगाव तालुका पलूस, साहेबराव बबन अडके राहणार तुपारी तालुका पलूस, तानाजी आनंदा मराळे तालुका पलूस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, वखार महामंडळाचे इचलकरंजीतील वडगाव बाजार समिती या ठिकाणी गोदाम आहे। सन ऑक्टोबर 2022 ते 2024 या कालावधीत येथील केंद्र प्रमुख मोहम्मद पेंडारी याने उपरोक्त 18 जणांना हाताशी धरून संगनमताने ही फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या ठिकाणी असलेल्या गोदामाची पाहणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। मोहम्मद पेंडारी याने 18 जणांची संगनमत करत शासकीय गोदामाचे व सांगली अर्बन बँक शाखा इस्लामपूरच्या कर्जाच्या रकमेच्या खोट्या वखार पावत्या बँकेत तारण ठेवून खोटी कागदपत्रे पावत्या बनवून रजिस्टरमध्ये खोट्या नोंदी करून विम्याची रक्कम विमा कंपनीस न भरता त्याचबरोबर वखार महामंडळाचे भाडे बुडून तब्बल 13,41,71,866 रुपयांची फसवणूक केली आहे। या प्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी 11 जणांना अटक करण्यात आली आहे।